विधायिका मनीषा चौधरी द्वारा लड़कियों पर हो रहे अत्याचार को लेकर जन जागृति अभियान चलाया। मुंबई के दहिसर पश्चिम फ्रेंड्स बैंकेट हॉल में विधायिका मनीषा चौधरी द्वारा कोलकाता और बदलापुर में लड़कियों के ऊपर हुए अत्याचार को लेकर जन जागृति अभियान चलाया। इस जन जागृति अभियान में स्कूल के अध्यापक, पुलिस और परिजन उपस्थित थे। परिजन, पुलिस और अध्यापक के बीच में सवाल जवाब भी किया गया, जिससे कोलकाता और बदलापुर जैसे बच्चों के ऊपर अत्याचार न हो सके। विधायिका मनीषा चौधरी ने कहा कि जो बच्चों के पेरेंट्स हैं, उनके बच्चों के मोबाइल समय समय पर चेक करते रहना चाहिए, जिससे कोई अप्रिय घटना न हो सके। अपनों बच्चों से दोस्त बनकर बात करते रहना चाहिए, जिससे बच्चे घटनाओं के बारे में बता सके। बाइट मनीषा चौधरी, विधायिका, दहिसर विधानसभा। एंकर मुंबई के दहिसर पश्चिम फ्रेंड्स बैंकेट हॉल में विधायिका मनीषा चौधरी द्वारा कोलकाता और बदलापुर में लड़कियों के ऊपर हुए अत्याचार को लेकर जन जागृति अभियान चलाया। इस जन जागृति अभियान में स्कूल के अध्यापक, पुलिस और परिजन उपस्थित थे। परिजन, पुलिस और अध्यापक के बीच में सवाल जवाब भी किया गया, जिससे कोलकाता और बदलापुर जैसे बच्चों के ऊपर अत्याचार न हो सके। विधायिका मनीषा चौधरी ने कहा कि जो बच्चों के पेरेंट्स हैं, उनके बच्चों के मोबाइल समय समय पर चेक करते रहना चाहिए, जिससे कोई अप्रिय घटना न हो सके। अपनों बच्चों से दोस्त बनकर बात करते रहना चाहिए, जिससे बच्चे घटनाओं के बारे में बता सके। बाइट मनीषा चौधरी, विधायिका, दहिसर विधानसभा। लैंगिक अत्याचार झाला त्यानंतर आज मुंबईत जनजागृती देखील करण्यात येत आहे। पोलिसांच्या मार्फत शिक्षकांना काय सांगतात? हे बघा, की तहान लागल्यावरच विहीर खोलायची हे नसून कायदा आहे, पण कायद्याचं पालन करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे। ह्यानुसार ज्या पद्धतीने एक डॉक्टरवरती सामूहिक बलात्कार झाला आणि ज्या पद्धतीने एका महिलेवरती अत्याचार करत असताना त्या नराधामाने ज्या पद्धतीने महिलेचा उपयोग केला ते निंदनीय आहे। शाळेमधली घटना आहे। शाळेमध्ये जी घटना झाल्यानंतर त्या घटनेचा पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केल्यानंतर त्याच्यातून कोणते म्हणजे गुन्हा दाखल करत असताना हलगर्जीपणा आला का, अशा घटना दुसऱ्या ठिकाणी घडू नये। ज्याप्रमाणे अफवा फैलत गेल्यानंतर अनेक जे नुकसान झालेले आहे, आज ज्या शाळेची तोडफोड झालेली आहे, ज्या शाळेतल्या ती शाळा आता कधी उभारणार, त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचं पुढचं भवितव्य काय, त्यांच्या शिक्षणाचं काय, ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना आपल्याला आजाराच्या अगोदर वॅक्सिन घेणं जसं जरुरीचं आहे, त्याचप्रमाणे आपल्या विभागामध्ये अशा घटना घडू नये ह्यासाठी एखाद्या फक्त पोलीस दलाची ही जबाबदारी नाही, शिक्षणाच्या आमचे संस्थापकांची ही जबाबदारी नाही, लोकप्रतिनिधींची जबाबदारी नाही, तर ही सामूहिक जबाबदारी आपण समजून आणि ह्याच्यामध्ये सर्वात मोलाचा आणि मोठा वाटा कुणाचा असेल तर माझे देशाचे चौथे आधारस्तंभ पत्रकार बंधूंचा आहे। पत्रकार बंधूंनी दोन्ही बाजू ऐकून स्पष्ट भूमिका मांडली तर आपण ह्याच्यातून खूप काही साध्य करू शकता। आणि मला आनंद वाटतोय की आपण सर्व मिळून, पोलीस आहेत, डॉक्टर्स आहेत, शिक्षक आहेत, लोकप्रतिनिधी आहेत आणि देशाचे चौथे आधारस्तंभ तुमच्यासारखे पत्रकार जर आपल्या ठिकाणी जागृत आहेत, म्हणून आपल्या भागामध्ये अशा घटना न घडण्यासाठी हा आज कार्यक्रम आयोजित केला होता। काही सांगाल, शिवसेनेचे वामन म्हात्रे यांनी पत्रकाराला औरवाच्या भाषेमध्ये काल जे वक्तव्य केलं, त्याच्याबद्दल काय सांगाल? हे बघा, मी त्या वस्तुस्थिती काय होती मी कानाने ऐकलं नाही, मी तिकडे स्वतः हजर नव्हती, त्यामुळे मी काय सांगू शकत नाही। परंतु बोलताना आणि हे करताना सगळ्यांनी संयम ठेवावा एवढं मी बोलू शकतो। ठिकाणी बोलवले नाही तर आगामी काळात ज्यावेळी आपण पुन्हा असे एखाद्या परिसरात आयोजित करताना सुद्धा या ठिकाणी बोलू ही एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मी नोटीस केली, आपल्याकडून त्या राहून गेली।
पोलिसांचा कायदा असेल, त्यानंतर बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण करण्याचा कायदा असेल, याबाबत पोलीस निरीक्षक देऊ इच्छितो की त्यांनी दिलेल्या सूचनामध्ये आहे महत्त्वाचं की अफवा पसरू नये. तर ज्याला जे जे सुचतं ते पसरवून जातो आणि आता आपल्या हातात जे साधन आहे अफवा पसरवण्याचं, सोशल मीडिया आवश्यक आहे. दुसरी ताईंनी सांगितलं की पालकांचं मुलांकडे लक्ष नसतं आणि पालकांचे आपसातले वाद मोबाईल मुलांच्या हातात दिला जातो. शाळेतल्या मुलांना कसं बघायला गेलं बदलापुर और कोलकाता में जिस तरह से अत्याचार हुआ था और उसको लेकर आपने जन जागृति अभियान चलाया, क्या कहेंगे? कलकत्ता में डॉक्टर के ऊपर जो सामूहिक बलात्कार किया, ऐसे ही बदलापुर में जो घटना घटी, इसके पश्चात अपने एरिया में, अपने यहाँ जितनी स्कूल है वो स्कूल में क्या प्रिकॉशन लेना चाहिए, शासन के ओर से कौन से नियम है और स्कूल की क्या कठिनाइयाँ हैं, पेरेंट्स को क्या तकलीफ़ होती है, इसमें पुलिस, महापालिका के डॉक्टर्स और स्कूल के प्रिंसिपल और स्कूल के प्रतिनिधि के साथ आज हमारे बोरीवली दहिसर विभाग के सहायक उपायुक्त हमारे जायभाई साहेब, हमारे कुडालकर सीनियर ऑफिसर MHB पुलिस स्टेशन, इनके साथ एक संवाद आज हमने यहाँ किया था. बहुत अच्छा रिस्पांस मिला है और कोई भी स्कूल में ऐसी घटना न घटनी चाहिए और स्कूल को भी जो रूमर्स से लोगों, स्कूल का भी नुकसान होता है, बच्चों का नुकसान होता है और ड्रग्स मुक्त एरिया है, उसके लिए प्रिकॉशन लोक प्रतिनिधि के माध्यम से, हमारे जनता के माध्यम से, पेरेंट्स के माध्यम से, स्कूल के माध्यम से, पुलिस के माध्यम से एक चेन बना के अपना दहिसर सुंदर, स्वच्छ और निर्भय से लोग रहेंगे, इसीलिए आज ये संवाद मैंने रखा था. मैं हमारे मुंबई के पुलिस आयुक्त, उपायुक्त, मुंबई कमिश्नर को विनंती करती हूँ, जिस तरह आज हमने दहिसर विधानसभा में ये चालू किया है, ऐसे हर एरिया में अगर पुलिस और स्कूल और हमारे लोक प्रतिनिधि एक संवाद करेंगे तो बहुत सारे प्रॉब्लम सॉल्व हो सकते हैं. मैं हमारे MHB पुलिस स्टेशन और उनके सभी वरिष्ठ अधिकारियों का अभिनंदन करती हूँ कि बहुत एक अच्छा कार्यक्रम उन्होंने आज आयोजित किया. एक बैठक घेण्यात आलेली आहे, त्यांना काय सूचना देण्यात आलेल्या आहे नेमकं आणि शाळेत CCTV संदर्भात देखील सांगण्यात आलेलं काय? महाराष्ट्र शासनाने काल म्हणजे 21 ऑगस्ट रोजी एक आदेश काढला. त्या आदेशामध्ये जेवढ्याही शैक्षणिक संस्था आहेत त्या सर्वांना मागील काही ज्या बालकांच्या सुरक्षेबाबत घडलेल्या घटना आहेत त्याच्या अनुषंगाने काही सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाची सूचना ही आहे की सर्व शाळांनी आता CCTV लावणे बंधनकारक आहे आणि CCTV कशा पद्धतीने लावावेत, त्याकरता आर्थिक तरतूद कशी करावी, त्याचं मॉनिटरिंग कसं करावं, याबाबत सर्व उहापोह करण्याकरता आज आम्ही दहिसर विभागाच्या सन्माननीय आमदार मनीषाताई यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी परिसरातील सर्व शाळा, त्यांचे प्रतिनिधी, प्रिन्सिपल्स आणि शिक्षक प्रतिनिधी यांना बोलावून त्याबाबत आम्ही जागृती केलेली आहे. बालकांच्या सुरक्षेसंदर्भात जे जे कायदे अस्तित्वात आहेत, ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट आहे, पोस्को सारखे कायदे आहेत, भारतीय न्याय संहितेमधील तरतुदी, याबाबत आम्ही त्यांना आज माहिती दिलेली आहे. तसेच शाळेत मुलांना आल्यानंतर घरी जाईपर्यंत काय त्यांनी खबरदारी घ्यायची शाळेने, ते याबाबत आवश्यक सूचना सर्व शाळेला आम्ही दिलेल्या आहेत. आणि त्यांनी जे गायडन्स केलं त्याबाबत किंवा त्यांनी जे शिक्षकांनी प्रश्न उपस्थित केले, प्रशासनाकडून त्यांना जे मदत अपेक्षित आहे किंवा पोलीस खात्याकडून जी मदत अपेक्षित आहे त्याबद्दल त्यांचं समाधान करण्यात आलेलं आहे आणि भविष्यात त्याचे नक्कीच चांगले रिझल्ट आपल्याला दिसतील. पॉस्को अंतर्गत पण यांना आळा घालण्यासाठी नवीन तरतूद किंवा नवीन कायदा, यांना एक गुन्हेगारांना जे आहेत त्यांच्यावर काय कारवाई होते? प्रचलित कायदे जे आहेत, नवीन तरतुदी ज्या आहेत ते 2012 साली काही आलेल्या आहेत पॉस्को ॲक्टमध्ये, त्याप्रमाणे ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्टमध्ये पण आलेले आहेत 2015 साली. तर हे जे प्रचलित कायदे आहेत त्या पद्धतीने आम्ही कारवाई करत असतो. कायदे तयार करणं, नवीन कायदे बनवणं त्याकरता वेगळी यंत्रणा आहे, परंतु जे इम्प्लिमेंटेशन ऑफ ॲक्ट आहे ते आमचे योग्य पद्धतीने होत आहे. MHB पोल्युशनच्या हद्दीत सर्व प्रकारच्या सुरक्षेच्या उपाययोजना महिलांसंदर्भातल्या असतील, बालकांसंदर्भातल्या असतील, त्या आम्ही तत्परतेने घेत आहोत.
जसं तुम्ही आता सांगितलं मगाशी की शाळेमध्ये जे हाऊसकीपिंगसाठी जॉबला असतात जी मुलं, त्यांचे क्रिमिनल रेकॉर्ड देखील चेक होत नाही, त्यांना डायरेक्टली त्यांना अपॉइंट केलं जातात, ते राहतात कुठे त्यांचे तर त्याबाबत सुद्धा सूचना आम्ही शाळेनं दिलेल्या आहेत की ज्यावेळी तुम्ही हे जे सफाई कर्मचारी किंवा अनस्किल्ड वर्कर्स जेव्हा अपॉइंट करता तर तेव्हा त्यांनी त्यांचे राहण्याचे पत्ते, त्यांचं आधार कार्ड किंवा ह्या गोष्टी व्हेरीफाय करणं आणि त्यांची यादी किंवा त्यांचे पोलिसांना देणं अपेक्षित आहे. किंवा एखाद्या संस्थेने जर एखाद्या त्यांच्या अनस्किल्ड वर्करला अपॉइंट करताना आम्हाला जर असं माहिती विचारली की याच्याबाबत कॅरेक्टर व्हेरिफिकेशन आमच्याकडून होतं, ते कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करता त्यांनी पत्र दिलं तर ते करण्याची यंत्रणा सुद्धा आमच्याकडे आहे, परंतु हे त्यांच्याकडून इनिशिएट झालं पाहिजे. पण सर यामध्ये जेव्हा व्यक्ती एवढी मोठी घटना घडते त्यानिमित्तानं त्याच्या मागे जेव्हा व्यसन करूनच तो व्यक्ती तिथे शाळेमध्ये येतो, त्या व्यसनाला कुठे ना कुठे आळा घालण्यासाठी पोलीस काय करतात? हे आता रेग्युलर कामाचा विषय आहे आमचा की व्यसनाला आळा घालण्याकरता जे आहे ते रेग्युलर पोलिसिंगमध्ये आम्ही करत असतो. म्हणजे तो त्या ठिकाणी कसा आला, त्यांनी व्यसन कुठे केलं, शाळेच्या आवारात केलं, बाहेर केलं, हा तपासाचा भाग आहे.